हे व्हॉट्सअप गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? होतो तुम्ही सर्व एकदम मजेत असणार. सो गाईज, आज आहे डिसेंबरची 25 तारीख आणि आम्ही मागच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्येच राजस्थानवरून आलेलो फिरून. सो आता पुढच्या महिन्याची म्हणजे डिसेंबरची 25 तारीख आहे आणि आम्ही परत निघतो एका नवीन आणि मोठ्या लॉंग ट्रिपमध्ये. म्हणजे मोठ्या नाही, 4-5 दिवस आहे, म्हणजे मोठीच आहे. सो आता आम्हाला इकडून निघायचं मुंबईला जायला. मुंबईवरून आमची आहे फ्लाईट दिल्लीची. सो रात्रीची आहे फ्लाईट आणि आत्ता वाजत संध्याकाळचे 4:30. सो आता आम्ही इकडून निघणार आहेत मुंबईला जायला. सो बघू आता कसं काय आहे. दिल्लीला जाणार आणि मग तिकडून नैनिताल, हरिद्वार वगैरे भरपूर काय फिरायला आहे. सो बघू आता कसं असतं काय. सो चला तुम्हाला पण दाखवतो, एन्जॉय करूया. सो चलो. सो गाईज, मागच्या वेळेसारखी ही बॅग पण फुल भरली आहे आणि ती बॅग पण फुल भरवली आहे आणि अजून पण बाकी चाललं आहे. सो आता मी इकडून चाललो आहे रिक्षा आणायला. सो इकडून रिक्षाने आम्ही स्टेशनला जाऊ. सो चला. झोपली ती तर. आई शपथ. सो गाईज, आम्ही आता पोहोचलो अंधेरीला रिक्षामध्ये जातो आणि आम्ही इथून चाललो आहे एअरपोर्टमध्ये. सो आता आलो तिथं एअरपोर्टमध्ये. फ्लाईटसाठी पळताना पप्पा बघा कसे पळत आहे. हे पळ मम्मी. आता एअरपोर्ट बघा आणि इकडे पप्पा झोपलेत, मम्मी पण इकडे झोपली आहे आणि आमच्या फ्लाईटचा टायमिंग थोडा चेंज झाला आहे. 9 वाजताची फ्लाईट होती, बट आता ती काहीतरी 4-4:30ची फ्लाईट आहे सकाळच्या. सो आता आम्हाला पण इकडे वेट करावं लागेल. सो आता बघूयात काय होते काय नाही. आम्ही थोडंफार इकडे जेवलो पण. सो आता बघू, सकाळची फ्लाईट आहे, जाऊया तिकडून सरळ दिल्लीला. सो गाईज, आता वाजत रात्रीचे 1 आणि मी आलो थोडा त्या असंच इकडे फिरत आणि फोन पण चार्ज करत होता. बॅटरी खूप कमी राहिलेली. सो इकडं आहे, बरं झालं. सो आता चार्ज करतो आहे. मम्मी पप्पा तिकडे बसलेत, म्हणजे बसले नाही, झोपलेलेच आहेत ते पण. सो आता इकडून फोन चार्ज करेल आणि जाईल. 1 वाजल्यात, अजून 2-3 तास वाट बघायची, म्हणजे 1-2 तास नंतर आम्हाला जायला लागेल इकडे बॅग वगैरे करायला. चलो. सो गाईज, आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आता आम्ही मस्त 5 ते 6 तास एअरपोर्टमध्ये घातले तिकडून तिकडे. म्हणजे मी तर फिरतच होतो, मम्मी आणि पप्पा तर झोपलेले पूर्ण वेळ. सो आता वाजलेले आहेत सकाळचे रात्रीचे 3 आणि इथून आमची आहे 4 वाजताची फ्लाईट. सो आता बोर्डिंग पास पण सुरू झालं नसेल इकडून. सो आता बघूयात, जाऊयात आपण. मम्मी थोडी गेली आता फ्रेश व्हायला, ती आता झोपून उठले. सो बघूयात, मला तर काय झोप नाही लागली. मी तर पूर्ण वेळ इकडे तिकडे फिरून होतो. मी अर्धं एअरपोर्ट तर इकडे फिरून पण घेतलं. सो आता जाऊयात आपण, बघूयात. आपण 2 तासात पोहोचूयात दिल्लीमध्ये. तिथून आपली आहे कॅब बुक, तिकडून नैनितालला जाणार. सो बघू आता नैनिताल कसं आहे काय आहे. चलो.
हो होईल ना मग. सो गाईज आम्ही पोहोचलो दिल्लीला आणि हे बघा आता टॅक्सी वेळ आली आहे. आता बॅग वगैरे टाकू आणि निघूया तिकडून सरळ नैनितालला जायला. बघूयात नैनिताल कसं आलं. सो गाईज आता आम्ही थांबलेलो इकडे थोडं नाश्ता करायला इकडे समोर आणि नाश्ता पण झाला आणि हे बघा हे काय काय टोपी वगैरे आणि हे दीदीसाठी पण घेतलं आहे. सो आता आम्ही इकडून निघतोय सरळ नैनितालला जायला. सो चला जाऊ. सो गाईज आता नाश्ता करून निघालो आणि आता इकडे थांबवलं यांनी ड्रायव्हर काकांनी याच्यासाठी काहीतरी PUCसाठी वाटतं. आणि इकडून अजून आहे नैनिताल 200 किलोमीटर. तर अजून आय थिंक लागतील 4 तास लागतील 4. आणि हे बघा मम्मी पप्पांचं चाललंय स्टेटस ठेवायचं काम. हे बघा इकडे चार्जिंगला लावून एकदम फुल. सो गाईज आता इकडे हे CNG भरायला थांबवलेलं आणि आम्ही नैनितालला जायला रामगडवरून जाणार होते, रामनगरवरून जाणार होते. बट आता त्या काकांना बोलून आम्ही हल्द्वानीवरून जाणार आहेत. सो हल्द्वानीला तर तुम्हाला माहितीच आहे कोण आहे. कोण आहे मम्मी सांग. सौरभ जोशी. जोरात बोल जोरात. सौरभ जोशी ब्लॉग्स. सो गाईज बघू भेटले तर चांगलं आहे. जास्त वेळ तर नाही थांबणार आम्ही, 10-15 मिनटं थांबू शकतो तिथे बाहेर. जर बाय चान्स लक असला तर भेटून जातील, नाही तर मग नाही भेटणार. सो बघू त्यांच्या ते कॉलनीच्या बाहेरचा गेट आहे तिथे वेट करू शकतो. सो बघू आता जाऊया. इथून किती 200 किलोमीटर आहे. सो जाऊयात. गाईज फक्त भेटले पाहिजेत, काय पण करून भेटलं तर मज्जाच आहे. अरे चुकून तरी जर का ते बाहेर येत असले किंवा जात असले तर बरं होईल. आहे एकदा तरी भेटलं. एवढं लांबून ह्याच बॅगेत आहे. एवढं लांबून आलं तर बघू यार, भेटायला तर पाहिजे. नेऊन जाऊन देतात का. सो गाईज फायनली आलो आहे बघा. सोसायटी आहे इकडे, पण आता यांना आम्हाला तर आतमध्ये जाऊन देतच नाही आहे. बघा इकडे तर डायरेक्ट नोटीसच लावली आहे. तिकडे मला थार तर दिसते आहे, बट आता काय करणार. आतमध्ये आहे की नाही ते पण नाही माहिती. गाईज ती बघा थार तिकडे दिसली. थार दिसली बरं. आता जाऊन सोड देतील. तिथे राहणारे लोक आहेत पण त्यांना जाऊन नाही देणार ना. पण ते बघा गाईस समोर मंदिर पण येते. चुकून आले पाहिजेत पण
सार्थकचं बँड थांब ना थोडा वेळ तर थांबा 5-10 मिनटं. जर लक असेल तर मम्मी आय थिंक त्यांची मम्मी आली. मम्मी त्याची मम्मी आली आहे. तू मम्मी त्याची मम्मी आली आहे. हे कर ना, झूम करायचं. मम्मी त्याची मम्मी आली आहे. पक्का त्याची मम्मी आली. नाही 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 कोणतरी दुसरंच आहे. गाईज आता इथं उभं राहिलं 15 मिनटं झालेत. आता आम्हाला पुढे पण निघायचं आहे. मम्मी पप्पा तर ओरडायला लागलेत चल बोलत आहेत. पण काय माहिती यार मला तर भेटायचं होतं. बट काय येत तर नाही कोणीच. तिकडे थार तर दिसते बाकी कोणतीच कार दिसत नाही मला तर. काय माहिती काय आता निघतोय आता इकडून. कोणी आलं तर नाही आहे. भरपूर वेळ झाला आहे. बघू आता. सो गाईज सौरव जोशी ब्लॉग्स तर नाही भेटले आम्हाला. जाऊ द्या आमच्या नशिबातच नव्हतं. सो आता आम्ही निघालो इकडून नैनितालला जायला. म्हणजे नैनितालच्या जवळपास चालू आहे. आता डायरेक्ट हॉटेलवरती जाऊ आम्ही इकडून. सो आता आम्ही थांबलो इकडे जरा चहा प्यायसाठी. आणि चहा पिऊन आम्ही निघणार. पण इकडे एवढी थंडी ना बेकार. दुकानाचा आम्ही डायरेक्ट आतमध्ये येऊन बसलो आहे. ही बघा ही पण पप्पा पण. सो आता आम्ही इकडून चहा पिणार आणि जाणार नैनितालला. चलो सो गाईज आम्ही आलो आहे नैनितालला पोहोचलो आहे. आणि टोपी घातले बेकार थंडी आहे जरा जास्तच. आणि समोरचा तुम्ही व्ह्यू बघा आता फक्त. गाईज बघा सगळीकडे नुसतं लायटिंग ते बघा पाण्यामध्ये रिफ्लेक्शन बघा फक्त. आता चला पुढे जाऊ. सो गाईज आम्ही आलो आत्ता रूममध्ये. आणि एवढी बेकार थंडी. एक तर रूम पण भेटत नव्हता लवकर. म्हणजे बुक होतं पण हॉटेलच लवकर सापडत नव्हतं. एवढी गिचमिट होती इकडे म्हणून. आणि एवढी बेकार थंडी वाजते ना पूर्ण हात पण काम करत नाही आहे. हे आत्ता फोन पकडलं तर हात थरथरत आहेत. आणि रूम बघा असं काय आहे. इकडून जस्ट एंट्री. इकडे वॉशरूम. आणि इकडे मिरर. इकडे कबर्ट. इकडे फोटो फ्रेम. इकडे बेड. इकडे टी व्ही. आता तो टी व्ही चालू आहे का नाही माहीत नाही ते बघू. आणि हे सर्वात मेन गोष्ट भाई हे खूप कामाचं आहे. इकडे बसायला टेबल खुर्ची वगैरे. आणि इकडून व्ह्यू आता बघूयात. मला तर वाटत नाही काय चांगला असेल व्ह्यू इकडून. सो बघू कसं काय. आणि ठीक आहे चला आता सर्व झोपायचं आहे. आणि खूप थंडी वाजते बेकार. सो चला जाऊया. आणि आम्ही जेवायला पण इथूनच घेऊन आलो. कारण की आमची हिंमतच नव्हती तिथे बसून जेवायची. हॉटेलवर बसून जेवायची हिंमतच नव्हती. सो आम्ही पॅक करून घेतला. आणि आता इथे खाऊ. आणि हे बघा लगेच गरम पाणी पण प्यायला सुरुवात केली. एवढी थंडी वाजते. चलो आता आम्ही बसलो आहे जेवायला. आणि आज आहे सॅलड आहे. ही कसली भाजी आहे रे. मिक्स भाजी ही पनीर. ही डाळ रोटी आणि गुलाबजामुन. सो आता जेवूयात. आईला मी तर कुडकुडतेच आल्यापासून नुसता. सो गाईज आता आमचं झालेलं आहे जेवण. आणि आता आम्ही आहे झोपायच्या तयारीत. म्हणजे आता झोपणारच आहे. मी तर ऑलरेडी झोपलेलो. मी परत ब्लॉग एंड करायसाठी उठलो आहे. आणि जसं तुम्ही बघितलं आज आम्ही गेलेलो सौरव जोशी ब्लॉग्सच्या सोसायटीच्या बाहेर. पण आम्हाला तर काही भेटले नाही. आम्ही कमीत कमी राहिलेलो 20 मिनटं उभे बाहेर. आम्हाला पण जास्त थांबता आला नाही कारण की आम्हाला पण पुढे यायचं होतं. 2 तास लागले परत नंतर यायला तिथून पुढे. सो आम्ही निघालो तिथून लगेच. काय व्हिडिओज वगैरे काढलेत ते मी टाकेलच याच्यामध्ये ब्लॉगमध्ये. सो तिथे तुम्ही बघितलं असतील. सो नैनितालमध्ये पण जास्त काय फिरलो नाही रात्रीचं कारण की भरपूर हे होती थंडी होती. तो कसा वाटला तुम्हाला आजचा हा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
आणि बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. आता